या विधीमध्ये जात असताना देवानं त्याचा एकुलता एक पुत्र आपल्या सगळ्यांवर एवढी प्रीती केली, एवढं प्रेम केलं की त्याचा एकुलता एक पुत्र आपल्याला दिलेला आहे. योहान कृत शुभ वर्तमान याचा 3रा अध्याय 16वं वचन आपण नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या विधीमध्ये आपण जात असतानाच ते वचन आपल्यामध्ये असणं देखील तितकंच गरजेचं आहे. मला एक सांगा की साक्षीदार याचा अर्थ काय आहे? मिनिंग साक्षीदार कुठे कुठे साक्षीदार आपण वापरतो किंवा त्याचा यूज केला जातो? साक्षीदार कोर्टामध्ये साक्षीदाराला बोलवलं जातं, बरोबर. आणि घरामध्ये काहीतरी चुका केल्या काही चुका नाही केलेल्या तर त्याच्याबद्दल साक्षीदार बरोबर. आणि आणि भरपूर ठिकाणी साक्षीदार घेऊन या पहिला म्हणतात. कोण आहे साक्षीदार? आपण कर्ज काढायला गेलो बँकेत तरी सुद्धा 2 साक्षीदार घेऊन जायला लागते. तसं ते जामीन पण होत नाही, साक्षीदारलाही पण येत नसतात का तर तू बाबा पळून जाशील आणि ते माझ्यावर कुठंतरी, बरोबर. एखादी जमीन खरेदी करायची असेल आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला साक्षीदारची गरज असते का तर ह्या ज्या गोष्टी घडत आहेत त्याला मी साक्षीदार आहे, मी बघितलेलं आहे. तर या सर्व गोष्टीसाठी आपण साक्षीदार घेतो, बरोबर. 4 साक्षीदार असतात, 2 साक्षीदार असतात, 3 साक्षीदार मागितलं जातं. कुठे गेलं तरी मोठे मोठे जे काही गोष्टी घटना आपल्याला करायच्या असतील, आता ही जागा खरेदी म्हणा, घर खरेदी म्हणा किंवा कोर्टाची कामं म्हणा, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला साक्षीदाराची गरज असते. म्हणजेच त्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत, माझ्या समोर झालेल्या. लग्न देखील करत असताना ज्या विवाह नोंदणीवरती साक्षीदारांच्या सह्या असतात की माझ्या समोर यांची लग्न झालेली आहेत किंवा हे विधी मी पाहिलेले आहेत, बरोबर. तर आपण एक वचन बघणार आहे या विधीमध्ये जात असतानाच. लेवीय याचा 5वा अध्याय आणि वचन 1. लेवीय 5वा अध्याय आणि वचन 1. साक्षीदाराने केलेल्या किंवा त्याला माहित असलेल्या बाबींविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. बघा वचन आपल्याला काय सांगत आहे की साक्षीदाराने पाहिलेल्या किंवा त्याला माहित असलेल्या बाबीविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. साक्षीदार घेतला आपण कशासाठी? की त्याच्या समोर ह्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा नाहीत हे त्याला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे. पण 11th आवरला जर तो म्हणायला लागला ह्या गोष्टी माझ्या समोर झालेल्याच नाहीत, त्या गोष्टी मी पाहिलेल्याच नाहीत. एखादं पाप जे आहे ते एखाद्याच्या समोर जर झालं असेल, समजा एखाद्यानं खून केला असेल, काहीतरी चोरी केली असेल, त्याला समोर बोलवलं आणि त्यानं म्हटलं की बाबा नाही नाही याने चोरी वगैरे काही केली नाही, त्याला माहिती आहे त्यानं पाप केलेलं आहे, त्याला माहिती आहे या गोष्टी त्याच्याकडून घडलेल्या आहेत. पण ज्या वेळेला त्याला न्यायसभेपुढे जर उभा केलं आणि त्याला जर सांगितलं की बाबा या गोष्टी याच्या समोर झालेल्या आहेत, तुझ्या समोर झालेल्या आहेत, घरातलं तुझ्या व्यक्ती आहे आणि या गोष्टी त्याने केलेल्या आहेत, आणि जर तो म्हणायला लागला नाही नाही मला नाही माहिती आणि यानं काय केलेलं आहे ते काय नाही, खूप चांगला आहे तो, असं जर तो म्हणायला लागला तर देव सांगत आहे की ह्या बाबीविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. बरोबर, देवाने इथं क्लिअर केलेल्या वचनामध्ये त्याची शिक्षा तर आपल्याला भेटणारच आहे. तर आपण या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे. आज देखील काही गुन्हे आपल्याकडून होत असतात, आपण देवासमोर पण आपण ती साक्ष आपण मांडत नाही, होय देवा आपल्याकडून झालेल्या आहेत गोष्टी किंवा नाहीत गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या देवाच्या समोर देखील किंवा आपल्याला कुठे जरी विचारलं तरी त्या एक्सप्लेन करता यायला पाहिजेत आणि होय माझ्याकडून घडलेल्या आहेत या देखील आपण सांगणं तितकंच गरजेचं आहे. तेव्हा आज हे वचन आपल्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या समोर होणाऱ्या जगामध्ये अनेक गोष्टी घडतात, घरामध्ये आपल्या अनेक गोष्टी घडत असतात, त्याचे आपण साक्षीदार असतो. खऱ्या अर्थानं नेहमी आपल्या समोर असतात त्या गोष्टी, काही घरातले व्यक्ती करत असतात काहीतरी पाप, तरी देखील आपण त्याचे साक्षीदार असतो. पण देवाच्या समोर त्यांच्या बद्दलच्या पापाबद्दल आपण देवाच्या समोर जाऊन या गोष्टी कबूल करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आज तागायत अनेक ठिकाणी हे पाप होत आहे, झाकलं जात आहेत सगळीकडे गुन्हे किती जरी, कारण का जे गोष्टी केलेल्या असतात त्या लोकांच्या समोर त्या म्हणजे पाप केलेलं असतं किंवा काही असतात पण ते निर्दोष मुक्तता होत असतात. तर देवानं हे देखील सांगितले जर तुमच्या समोर अशा, जर आपण तर देवाचे लेकरं आहोत तर आपल्याकडून या गोष्टी व्हायला नाही पाहिजे, तितकं देखील आपण लक्षात ठेवणं
गरजेचं आहे. त्यामुळं कुणाच्याही पापाबद्दल आपण क्षमा मागणं, आपलं तर असू देच किंवा इतरांचंही असलं तरी साक्षीदाराच्या रूपानं आपण त्या गोष्टी देवासमोर मांडणं आणि त्याची पश्चातापूर्वक आपण माफी मागणं तितकंच गरजेचं आहे. पण आपल्या जागेवरती उठून उभा राहूयात आणि जर काय आपण आठवड्याभरामध्ये किंवा काही गोष्टी आपण केल्या असतील तर त्याच्याबद्दल आपण देवाला माफी मागूयात. अंतःकरणातनं धन्यवाद देत आहे स्वर्गातल्या प्रेमळ बाप्पा. खरंच राजा प्रभू परमेश्वर पित्या, आमच्याकडून अनेक पाप जरी घडले असतील किंवा आमच्या समोर घडत असतील तर साक्षी रूपानं आम्ही देखील ते कबूल करणं आणि तुला एक्सप्लेन करणं आणि त्याची पश्चातापूर्वक माफी देखील आम्ही मागणं तितकंच गरजेचं आहे. अंतःकरणातनं आम्हाला तू माफ कर राजा, कारण हृदय तू तोलून पाहणारा माझा परमेश्वर आहेस. आणि हे जे आमच्यातले दोष असतील तर ते सर्व पुसून काढ प्रभू परमेश्वर. आम्ही सगळी पातके आमच्या पदरामध्ये घेत आहे राजा. आज या तुझ्या मेझामध्ये सामील होत असताना, पश्चातापूर्वक सामील होत असताना प्रत्येकाला स्वच्छ आणि पवित्र कर जसा तू पवित्र आहेस. तू करतोयस म्हणून आभार आणि धन्यवाद देत आहे. सर्व आदर, सर्व महिमा आणि गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू माझ्या उद्धारक आणि तारणाऱ्याच्या नावाने मागते. आमेन आमेन.